देवांच्या क्लासच्या इथे बऱ्याच दिवसानंतर आलोय आणि बघा किती आहे पाणीच पाणी. इकडे देवांशचा क्लास. हां, देवांशचं ॲडमिशन घ्यायला आलो आहे. अचानक ब्लॉग चालू केला आणि 2 दिवस जरा गॅप पडला होता आणि की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून झोपेत आता उठलो. म्हटलं त्याला उपवास आहे तर उपवास होतं खाऊन घेऊ. आणि जेरीचं झालं आहे बघा, जेरी झोपला आहे. आणि बघा साबुदाणा आणि हे खोबऱ्याची चटणी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना ओम नमः आदेश आवडतो चिंतन श्री गुरुदेव असतं. आता मी बाहेर ब्लॉग चालू केला आहे. मी बाजारात चाललो आहे मम्मीसोबत. मागे मम्मी आहे बघा. म्हटलं बाहेर पाऊस पडतोय, दाखवतो तुम्हाला बघा. एवढा असा पाऊस आहे, जोरदार असा पाऊस पडतो. आणि माझी तब्येत थोडी बरी नाही म्हणून मी काल ब्लॉग नाही केला. आज करतोय. सर्दी खोकला ताप डोकंदुखी सर्व काय. आता चाललो आहे मी बाजारात. चला कंटिन्यू राहा. मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये बघू शकता. देवांच्या क्लासच्या इथे बऱ्याच दिवसानंतर आलो आहे आणि बघा किती आहे पाणीच पाणी. इकडे देवांशचा क्लास. हां, देवांशचं ॲडमिशन घ्यायला आलो आहे. नाही हो, मस्करी करते. आता चाललोय मम्मी आणि मी बाजारात. चला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आलो आहे घरी. बाहेर काय ब्लॉग काढता नाही आला, पिशव्या होत्या हातात. पाऊस पण चालू होता म्हणून घरी चालू आता. आणि तेव्हा तिकडे जेरी बसलाय, झोपलाय. चला आता थोडं खाऊन घेतो, उपवास आहे. आणि मग भेटतो थोडा वेळ. कंटिन्यू राहा. मित्रांनो, आलो आहे ब्लॉगमध्ये. म्हटलं त्याला झोपेत आता उठलो. म्हटलं त्याला उपवास आहे तर उपवास होतं खाऊन घेऊ. आणि जेरीचं झालं आहे बघा, जेरी झोपला आहे. आणि बघा साबुदाणा आणि हे खोबऱ्याची चटणी. हा, मग ते साबुदाणा आणि खोबऱ्याची चटणी, साबुदाणा वडा. म्हटलं चला आता घेतो उपवास होता खाऊन. तुम्ही पण या आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. The next day. तर मित्रांनो, आलं ब्लॉगमध्ये. ब्लॉग आता चालू केला. म्हटलं चला, अचानक ब्लॉग चालू केला आणि 2 दिवस जरा गॅप पडला होता आणि की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून तो ब्लॉग अर्धा राहिलेला. तर तो आणि हा जॉईन करतोय. त्या संकष्टी होती ना का तेव्हा? हां, संकष्टी चतुर्थी होती तेव्हा. त्याच्या आधीपासूनच मला बरं नव्हतं आणि तेव्हा 2-3 दिवस झाले. तर मी ब्लॉग केला होता पण तो सर्दी खोकला ताप वगैरे होता. तरी पण तो ब्लॉग मी अर्धा केला होता. तोच आता जॉईन करतोय. म्हटलं चला तर घ्या पहिले पाया वगैरे पडून आणि मग बोलतो आता मी. म्हटलं चला आता झालं आहे, आता व्यवस्थित झालं आहे मी. म्हटलं चला म्हणून आपण ब्लॉग चालू करू. म्हटलं चला ब्लॉग चालू केला आणि बघू शकता बाहेर आता मस्तपैकी पाऊस पडतो आहे. दाखवतो तुम्हाला बघा. इकडे जेरी बसला आहे. जेरी हे घे, हे घे खाऊ, हे घे खाऊ. जेरी एवढा गुंगलेला आहे ते बघायला. हे घे खाऊ, घे खाऊ बोललं का बघतो का. मस्त पाऊस पडतोय बाहेर.
हे बघा आता एक नंबर पाऊस चालू आहे बाहेर. कधी पाऊस असतो तर कधी नसतो. सांगता नाही त्या पावसाचं. हो. आणि जेरी बसला इथे. जेरी पण पावसाची मजा घेते. जेरी इकडे बघ. ब्लॉग मध्ये चेहरा दाखव. बघा जेरीचा चेहरा बघितलं. जेरी बसला इथे आणि मी बसलो इकडे. म्हटलं चला पाऊस पण पडतोय बाहेर, त्यासाठी म्हटलं ब्लॉग चालू केला असताना. बघू आता आजच्या दिवसात काय होतं काय नाही ते दिसेलच. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघा. तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असतील कोणी त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आणि हे बघा जेरी आला इथेच झोपायला. जेरी बघा याच्यात बघा काय हे बघा जेरीचं लक्ष मम्मीकडे. जाऊ दे चला भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. पर्यंत बाय बाय.